नमस्कार, AI वाचले मध्ये आपले स्वागत आहे. कृपया लक्षात घ्या की या ॲपवरील मार्गदर्शन हे डॉक्टरांच्या किंवा इतर व्यावसायिक वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी कृपया आपल्या जवळच्या रुग्णालयाला भेट द्या. पुढे जाण्यासाठी कृपया तुमची भाषा निवडा. 1 मराठी, 2 हिंदी, 3 इंग्लिश. तुम्हाला कोणासाठी माहिती हवी आहे? 1 बाळाचे आरोग्य, 2 आईचे आरोग्य, 3 आरोग्य सेविका. बाळाचे आरोग्य पर्याय निवडला. कृपया तुमच्या बाळाचा वयोगट निवडा. वयोगट निवडला. आता तुम्हाला काय करायचे आहे ते निवडा. 1. बाळाच्या वाढीविषयी प्रश्न विचारायचे आहेत. 2. बाळाच्या वाढीचे टप्पे समजून घ्यायचे आहेत. 3. बाळाच्या वाढीविषयी घरगुती उपाय समजून घ्यायचे आहेत. 4. शासकीय रुग्णालयांची माहिती हवी आहे. 5. शासकीय योजना समजून घ्यायच्या आहेत. आता तुम्हाला कोणत्या विषयावर प्रश्न विचारायचे आहेत ते निवडा. 1. बाळाच्या वाढीविषयी प्रश्न विचारायचे आहेत. 2. बाळाच्या आहाराविषयी प्रश्न विचारायचे आहेत. 3. बाळाच्या आरोग्याविषयी इतर कोणतेही प्रश्न विचारायचे आहेत. माझे बाळ उभा राहत नाही. मला तुमचा प्रश्न प्राप्त झाला आहे. पण तुमच्या प्रश्नाचे अचूक उत्तर मिळण्याबरोबरच बाळाच्या वाढीचे टप्पे समजून घेणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण या वयातील वाढीचे टप्पे समजून घेतल्यावरच बाळाचा विकास योग्य दिशेने होत आहे की नाही हे कळू शकते. जर एखादा टप्पा मागे राहिला असेल तर आपण वेळेवर योग्य मदत घेऊन बाळाला वयानुसार अपेक्षित विकासाकडे नेऊ शकतो. बाळाच्या वाढीचे टप्पे समजून घ्या या बटनाच्या मदतीने तुम्ही बाळाच्या वाढीचे टप्पे तपासू शकता. तसेच ही माहिती इतरांसोबत शेअर करायची असल्यास व्हॉट्सॲप बटनाचा वापर करून ती सहज शेअर करू शकता. ज्यावेळी तुमचे बाळ 8 महिन्यांचे आहे तेव्हा आधार घेऊन उभं राहणं अपेक्षित आहे. पण प्रत्येक बाळाची वाढ वेगळी असते. बाळाने उभं राहण्यास थोडा वेळ लागू शकतो, त्यामुळे काळजी करू नका. तुम्ही त्याला आधार देऊन उभं राहण्यास प्रोत्साहित करा आणि त्याच्या सुरक्षिततेसाठी सजग राहा. जर तुमचे बाळ अजूनही आधाराशिवाय उभं राहू शकत नसेल किंवा तुम्हाला काही चिंतेची भावना असेल तर कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. आम्ही आपल्याला आणखी काय माहिती देऊ शकतो? 9 ते 12 महिने बाळ आधार घेऊन उभं राहू शकतं. तुमचे बाळ त्याचे वाढीचे टप्पे पूर्ण करत आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा. त्यानंतर तुमचे बाळ त्या कृती करत आहे की नाही ते तपासा आणि हो किंवा नाही हा पर्याय निवडा. सहा ते 9 महिने बाळ आधाराशिवाय बसतं. तुमच्या बाळाचे काही विकासाचे टप्पे अजून झालेले नाहीत. पुढील 2 ते 3 महिने बाळावर लक्ष ठेवा आणि उत्तेजन व्यायाम करा. बाळ उभे राहण्यास मदत करणाऱ्या पद्धती. 1 पाय मागे ठेवून दुसरा पाय पुढे काढून उभे राहणे. याला हनुमान पोझिशन असे सुद्धा म्हणतात. प्रथम मुलाला गुडघ्यावर उभे करावे. त्यानंतर 1 पाय पुढे काढावा. गुडघ्यावर आपला हात ठेवावा
आणि मुलाला पुढे मागे हलवावे. यामुळे मुलाला उभे राहण्यासाठी मदत होते. ही क्रिया मुलाला मांडीवर किंवा लोडवर बसवून करता येते. दिवसातून 3 ते 4 वेळा अशा प्रकारे बसवून या पद्धतीने बाळाला उभे राहण्यास शिकवावे. आता मी तुम्हाला काही प्रश्नांसोबत काही व्हिडिओ दाखवेन. कृपया ते पहा. बाळ उभे राहण्यास मदत करणाऱ्या पद्धती. बाळाला भिंतीला पाठ टेकवून उभे करावे व समोर एक टेबल ठेवावा. त्यावर खेळणे ठेवून खेळू द्यावे. कृपया तुमचा जिल्हा निवडा. तुमच्या जिल्ह्यातील DEIC केंद्राची माहिती.